सगळा मोठा ग्रुप आहे. उद्या तुम्हाला कुठं मार्गदर्शन पाहिजे, कुठं मदत पाहिजे, उद्या शिक्षणाला कुठं हप्ते पाहिजे, महिन्याला पैसे भरायचे, मला आता पैसे भरतायत, तर सगळ्या गोष्टी फक्त तुम्ही कॉन्फिडन्सने पुढे जावा. आणि नरवडे साहेबांनी सांगितलं तसं आई वडिलांचं नाव मोठं करा. आई वडील हे तुमच्यासाठी जगत असतात, आजी आजोबा सुद्धा तुमच्यासाठी जगत असतात, तेवढंच गृहीत धरा. पुन्हा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपले विचार आमचे आजचा हा जो कार्यक्रम आहे सुट्य कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचे संस्थापक चेअरमन श्री चिटणीस साहेब त्यांना बऱ्याच वर्षापासून मी ओळखतो आणि त्यांचं काम इतकं प्रामाणिक आहे की ते आम्हाला त्यांच्या कर्मचाऱ्यांच्याकडूनच समजतं. आणि त्याच्यावर आम्ही स्वतः सुद्धा या भागातली लोक सुद्धा खूप विश्वास ठेवतात. आणि म्हणूनच ही पतसंस्था आज उभी आहे. मला तुम्हाला अभिमानानं सांगावंसं वाटतं. आणि ते कर्मचारी वर्ग सुद्धा अतिशय चांगल्या प्रामाणिकपणे काम करतो. विशेषतः मी शिंदेला जास्त धन्यवाद देतो की ते प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ओळखतात आणि म्हणून या पतसंस्थेची वाढ इथं झालेली आहे. फक्त मला या निमित्ताने एवढंच सांगायचं की साहेबांनी क्षमा करा, मी बाकीच्यांची नावं घेऊ शकलो नाही, पण सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि प्रतिनिधी आहे, तुम्ही यांच्याशी बोलत गेलं ते याच सांगितलं आहे. तर या सगळ्यांचाच मला आदर आहे. हा उपक्रम पूर्वी कधी या ठिकाणी झालेला होता, त्याचं स्वरूप मला माहीत नव्हतं, पण आज मला शिंदेनी सांगितलं तुम्ही या सर कार्यक्रमाला. तेव्हा आमचे सचिव चव्हाण सरांनी आवर्जून उपस्थित आहे. कार्यक्रम चांगला पद्धतीने अरेंज केलेला आहे, त्याबद्दल त्या संयोजकांचं आणि शाखेचं कौतुक केलं पाहिजे. आपल्यासाठीच हा कार्यक्रम आहे. आणि मला जास्त भावलं की चिटणीस साहेबांच्या बोलण्यातून म्हणजे कसं विद्यार्थ्यांना मदत झाली पाहिजे, कशा अडचणीतून आपल्याला मार्ग काढता येईल, त्यांच्या खूप मोठ्या ओळखी आहेत. तुम्हाला त्यांच्या बोलण्यातून दिसलं. पुण्यामध्ये सुद्धा ते काम करतात. तुम्हाला त्यांनी शब्द दिला आहे कुठली तुम्हाला तिथं अडचण आली शिक्षणासंदर्भात तर ते तुम्हाला जरूर मदत करणार आहेत. ही मोठी जमेची बाजू या भागातल्या विद्यार्थ्यांसाठी आज आपल्याला उपलब्ध झाली आहे. तसे त्यांनी ते हायस्कूलही चालवतात. मी चिटणीस साहेब रेड शिक्षण संस्थेमध्ये 36 वर्ष नोकरी केली. मुख्याध्यापक रेड शिक्षण संस्थेमध्ये 6 वर्ष होतो. मी रिटायर्ड 2018 साली झालो. माझी स्तुती म्हणून नाही, पण तुम्ही जे काम करताय ते मला आज भावलं की या पद्धतीनं ते लोकांप्रती आपलं योगदान देत आहेत. ही चांगली बाब आहे. पण चांगल्या बाबीबरोबर काही चांगल्या बाबी सुद्धा असतात. आणि काही एकच फक्त मी सांगू इच्छितो की आपल्या संस्थेला कुठेही गालबोट लागणार नाही याची काळजी आयुष्यभर घ्या. यातून आपल्या याच पिढीत नव्हे पुढच्या पिढीत सुद्धा विश्वास द्विगुणित होईल हे मी तुम्हाला या निमित्तानं आवाहन करतो. मध्ये जे काय झालं त्याचा मी अजिबात उल्लेख करणार नाही, पण आमच्या यातल्या सगळ्या ठेवीदारांमार्फत लोकांच्या मार्फत विनंती करतो की आपल्या संस्थेचा लौकिक या पुढं वाढतच राहावा ही सदिच्छा आहे. आणि अशा पद्धतीनं कामकाज करणारी एकमेव पतसंस्था भागात नाही ती आपली आहे. मी आवर्जून सांगतो, बऱ्याच पतसंस्था सुरू होतात, कुत्र्याच्या शेतकरीसारखे होतात, काही दिवसाला बंद पडतात, घोटाळा येतात, संचालकांना अटक होते आणि त्याच्यात पोलीस कंप्लेंट होतात. लोक हवालदिल होऊन त्यांच्या दारामध्ये राहतात. संचालकांच्या पतसंस्थेच्या आणि कीव करावीशी वाटते त्या लोकांची. कारण धर्माचा पैसा, कष्टाचा पैसा ते गुंतवलेला असतो, त्यांना हे बघावं लागतं. मला अभिमानानं सांगावंच वाटतं की यांच्या पतसंस्थेबाबत आज सांगायचं असं कधी घडलेलं नाही. कुठला ठेवीदार तिथं निर्भूत त्यानं पैसे मागायला गेलाय त्याला मिळाले नाही असं झालेलं नाही. हे मी अनुभवलेलं आहे. नावलौकिक यांच्या पतसंस्थेचा चांगला आहे. आपल्या इथे ही शाखा चांगली चाललेली आहे. सगळ्याच शाखा त्यांचं चांगल्या आहेत. मी जे आवाहन केले त्याचा विचार करा. संस्थेला कधीही गालबोट लागणार नाही असं तुम्ही प्रगती करावी अशी आमची सदिच्छा. धन्यवाद.
यानंतर आभाराचं शेवटचं एक गोड काम राहिले तेवढं सर्वांचे मानतो. गेली 21 वर्षापाठीमागे एक छोटंसं रोपटं लावलं होतं दीपलक्ष्मी पंचरसा शाखा कोडोलीचं. त्या रोपट्याचा हळूहळू चिमणी साहेब, बैरागी साहेब, भोसले साहेब, कळसकर साहेब यांच्या आशीर्वादाने थोडासा वटवृक्ष होतोय. या वटवृक्षाला आपल्या सर्व ठेवीदारांचा आशीर्वाद मिळत आहे, यापुढेही मिळत राहील अशी आशा बाळगतो. तसेच विद्यार्थ्यांसाठी चिटणीस साहेब येणाऱ्या कालावधीत असे नवनवे उपक्रम आपल्यासाठी राबवतील, आपल्या शैक्षणिक कार्याला दिशा देतील एवढी माफक त्यांच्याकडे विनंती करतो. ते करतीलच अशी आशाही बाळगतो. आणि आज विशेषतः बैरागी साहेबांचा वाढदिवस आहे. त्या बैरागी साहेब ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही शाखा इथं आहे त्यांच्याकडे एक 2 लाईनी आपल्यासमोर सादर करतो की उगवता सूर्य आपल्याला आशीर्वाद देव, उगवता सूर्य आपल्याला आशीर्वाद देव, बहरलेल्या फुलांचा आपल्याला गंध मिळो, आयुष्यात सहकर्तृत्वाने केलेल्या कार्याचा आलेख उंचावत जाऊ, परमेश्वर आपला सदैव सुखात आनंदात समाधानात ठेवो. आपल्या वाढदिवसानिमित्त अशीच आपली प्रगतीवर जाऊ एवढीच या विनंती करतो. त्याच या कार्यक्रमाला वेळ करण्याच्या सरांनी आता सांगितलं या संस्थेच्या प्रत्येकाची जबाबदारी काय करायची आणि संस्थेच्या दीपलक्ष्मीच्या संदर्भात ह्या संस्थेचा कारभार अतिशय पारदर्शी आहे. विशेषतः स्टाफ हा आमचा संचालकासारखा काम करतो आणि बँकिंगला जसे अधिकार आहेत तसे त्यांच्याकडे अधिकार आहेत. त्यामुळे ही संस्था वाढत राहील, तुम्ही वाढवत राहा. मी फक्त सगळ्यांना विनंती करणार आहे की इथं रिक्रिंग वाढवा, येणं जाणं वाढवा. 100 असू दे, 50 असू दे. आम्ही 5,000 रिक्रिंगचं टार्गेट घेतलेलं आहे. तुम्ही 500 रिक्रिंग आम्हाला नवी काम द्या की ज्याचा फायदा 100 म्हणजे त्यांचं बोलणं चालू होतं, येणं जाणं चालू होतं, सगळ्या गोष्टी चालू होतं. कारण तुम्हाला माहिती आहे की आता उदाहरणार्थ एमएससीबीच्या संदर्भामध्ये पूर्वी आपल्याकडे जेवढी बिलं यायची मुलं येत आहे कारण मुलांना पूर्ण हा त्याच्यात तो आता आम्हाला माणसं येणार काम नाही ना तिथं. आता पाणी पुरवठ्याची बिलं ठीक आहे, तो माणूस आला पाहिजे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तो एक प्रयत्न करावा अशी फक्त मी विनंती करतो. ही संस्था प्रगती करत राहील. ही संस्था स्वतःच्या पायावर स्ट्रॉंग उभी आहे. या संस्थेच्या 10 कोटीच्या प्रॉपर्टीज आहेत. या संस्थेचं 7 कोटीचा एनपीए प्रोव्हिजन आहे. त्यामुळे ही संस्था किती चांगली आहे आपण काही काळजी करतो. कार्यक्रमासाठी आवर्जून आलेले सर्व ठेवीदार, पाल्य, विद्यार्थी तसेच मान्यवर सर्व जणांची मी संस्थेच्या वतीनं गुन्हा गोष्टीचा आभार मानतो. धन्यवाद. 25 वर्षापूर्वी दीपलक्ष्मी पतसंस्थेची स्थापना झाली आहे. या संस्थेची जी कर्मवीर नगर शाखा आहे एवढी झपाट्यानं वाढली, 8.5 कोटीच्या या ठिकाणी ठेवली सर्वांनी इथं आपल्याला दिलेली आहे. म्हणजे थोडक्यात 8.5 कोटीची जबाबदारी तुम्ही आमच्यावर दिलेली आणि त्यातल्या 1 रुपया सुद्धा इथं धक्का लागणार नाही याची खबरदारी आम्ही तिथं हेड ऑफिसला बसून दररोज घेतच असतो. त्यामुळं अजिबात या शाखेचं असं नाही, आमच्या 7 शाखांमध्ये कधीही तुम्ही जाऊ शकता आणि इन्क्वायरी करू शकता. तुमच्या कुठल्याही पैशाला गालबोट लागणार नाही. आमच्या इथून जाणार नाही तर 10 वेळा जाते. कारण कर्जदारांना कर्ज नाही भरलं तर वसूल करणं आमची जबाबदारी असते. ते थोडेसे आपल्याला मागे ढकलायचा प्रयत्न करत असतात. तिथं आम्हाला तुमच्या ताकदीची गरज आहे. तिथं तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहा. आपण कर्जदारांकडून ती वसुली करतच आहोत आणि इथून पुढे जर कोणी त्रास दिला तर ती आपण करणारच आहे. ते कर्जदारांनी सुद्धा लक्षात घ्यावं. इथले कर्जदार आहेत सगळे चांगले, बऱ्यापैकी एनपीएचं प्रमाण फार कमी, शाखा एकदम चांगली चालली आहे. फक्त इथं कर्जाला अग्निश शिंदे करीत आपल्याला कुणाला जर व्यवसायाला कशाला कर्ज हवं असेल तर अग्निश शिंदेची गाठ घ्या आणि कृपया कर्ज व्यवहार वाढवण्यासाठी आम्हाला मदत करा. बाकी ठेवील नाही मिळाली तरी चालेल. आणि महत्त्वाची गोष्ट आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांची, उपस्थित आपल्या सर्वांची मी या ठिकाणी आभार मानतो. बराच वेळ विद्यार्थ्यांचा वेगवेगळ्या चळवळी चालू असते, सगळ्यांचे आभार मानतो.